वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। या आठवड्यामध्ये 1 मेला गुरु दुपारी 12:56 वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे। कुंभ, तुला, मिथुन या राशींना अनुक्रमे गुरु 4, 8 आणि 12 येत आहे। या राशीच्या लोकांनी गुरुपीडा परिहारार्थ जप, दान, पूजा अवश्य करावी। वृषभ, मीन, धनु आणि सिंह राशीला गुरु अनुक्रमे 1, 3, 6 आणि 10 येत असल्याने त्यांनी देखील जप, दान आणि पूजा यापैकी काही करावे। दान करण्यासाठी सुवर्ण कासे, पुष्कराज, हरभऱ्याची डाळ, साखर, पिवळे वस्त्र, पिवळी फुले दान करावी। हा गुरु बदल मेष, कर्क, वृश्चिक आणि कन्या राशीसाठी चांगले फळ देणारा आहे। या राशीतील लोकांनी गुरुबल वाढवण्यासाठी जप आणि पूजा करणे आवश्यक आहे। गुरु महाराजांचा राशी बदलाचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे ते आता आपण पाहू। तत्पूर्वी ज्यांनी अजून हे चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करावे। मेष रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे। भाग्येश गुरु या आठवड्याच्या मध्यात धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे। भाग्येश गुरु धनस्थानामध्ये प्रवेश करत असल्यामुळे आर्थिक चिंता कमी होत जातील, आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत जातील। गुरु व्ययश देखील असल्याने कुटुंबासाठी पैसा खर्च होईल। परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी हा कालावधी चांगला आहे। तसेच व्यवसायानिमित्त परदेशी जाणाऱ्यांसाठी देखील हा कालावधी चांगला आहे। धनेश, सप्तमेश शुक्र लग्नस्थानामध्ये असल्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फारच चांगला जाईल। जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये चांगले लाभ होतील। दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्ती होईल। तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल, तसेच तुमच्या कामामध्ये तुम्हाला चांगले लाभ होतील। घरातील वातावरण या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी चांगले राहील। कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल। त्यांच्या मेहनतीला यश प्राप्त होईल। त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होईल। राशी स्वामी मंगळ मात्र व्ययस्थानात असल्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे। आपल्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी आराम करणे आवश्यक आहे। तसेच मनाच्या प्रसन्नतेसाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आहे। गजाननाची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे। राशी स्वामी शुक्र व्ययस्थानात असल्यामुळे आरोग्याबाबत काळजी घेणे या आठवड्यामध्ये आवश्यक आहे। अष्टमेश लाभेश गुरु या आठवड्याच्या मध्यात तुमच्याच राशीमध्ये प्रवेश करत आहे। तुमच्यासाठी हा गुरु मिश्र फल देणारा आहे। त्यामुळे गुरुकृपेसाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यथाशक्ती दान धर्म करावा। भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात आहे, त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील। ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे किंवा जे नवीन नोकरी शोधत आहेत अशा लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे। कामानिमित्त प्रवास घडेल अथवा बदलीचे योग येतील। धनेश बुध लाभस्थानात असल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील। कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल। नवीन संधी उपलब्ध होत असतानाच आर्थिक बाजू देखील भक्कम होत जाईल। मुलांचे हट्ट पूर्ण करताना आनंद मिळेल। तृतीयेश चंद्राचे या आठवड्यातील अष्टम स्थानापासूनचे लाभस्थानापर्यंतचे भ्रमण तुमच्यासाठी चांगले आहे। आत्मविश्वासामध्ये वाढ होईल। निर्णय घेणे सोपे जाईल। चतुर्थेश रवी व्ययस्थानात असल्याने घरापासून लांब जाण्याचे योग या आठवड्यात येतील। सप्तमेश व्ययश मंगळ लाभस्थानात असल्याने जोडीदाराकडून फायदा होईल। तसेच बाहेरगावी गेल्याने फायदा होऊ शकतो। व्यावसायिकांना कामानिमित्त प्रवास घडेल, तसेच फायदाही चांगला होईल। मारुतीची उपासना सुरू ठेवा। मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे। सप्तमेश दशमेश गुरु या आठवड्याच्या मध्यामध्ये व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे। 2 महत्वाच्या गोष्टींवर याचा परिणाम होताना दिसेल। एक तर वैवाहिक जीवन आणि दुसरे म्हणजे नोकरी। कामानिमित्ताने बाहेरील प्रवासात वाढ झाल्याने कौटुंबिक जीवनावर त्याचा परिणाम होताना दिसेल। गुरुच्या पीडा निवारणार्थ पूजा, दान, जप करण्यासाठी सांगितलेले आहे।
त्याची माहिती सुरुवातीलाच दिलेली आहे. अष्टमेश भाग्येश शनी भाग्यस्थानामध्ये आहे. भाग्येशाची साथ असल्याने कठीण परिस्थितीवर मात करा. आपल्या उपास्य देवतेची उपासना वाढवावी, त्याने पीडेची तीव्रता कमी होईल. राशी स्वामी बुध दशम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. नोकरीमध्ये विरोधकांचा उपद्रव होईल. घरातील वातावरण देखील तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. धनेश चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत होत आहे. नोकरीत अडचणी असल्या तरी उत्तम धनप्राप्ती या आठवड्यामध्ये होऊ शकेल. तृतीय श्रवी लाभस्थानात असल्यामुळे आत्मविश्वासाने सगळ्या परिस्थितींवर मात करा. पंचमेश शुक्र लाभस्थानात असल्यामुळे कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. बाहेरील दौऱ्यावर जास्त भर राहील. मुलांना या आठवड्यामध्ये पाहिजे तसा वेळ देता येणार नाही. षष्ठेश लाभेश मंगळ दशम स्थानात असल्यामुळे कामाच्या जबाबदारीमध्ये वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांवर मात करा. षष्ठेश भाग्येश गुरु आठवड्याच्या मध्यामध्ये लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे. सहकार्यांचे उत्तम सहकार्य या काळात तुम्हाला मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामांना वेग येईल. कर्जासंबंधीची कामे पूर्ण होतील. भाग्यात वृद्धी होईल. हातून एखादे देवकार्य घडेल. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानामध्ये आहे. जोडीदाराशी जुळून घ्यावे लागणार आहे. व्यावसायिकांना हा आठवडा चांगला जाईल. व्यवसायामध्ये अचानक धनलाभ होतील. पंचमेश दशमेश मंगळ भाग्यस्थानामध्ये आहे. नोकरीत बदल किंवा बदली करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामानिमित्त प्रवास घडतील. मुलांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा या आठवड्यात राहतील. त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल. भाग्यस्थानातील बुध राहू युती फारशी फलदायक नाही. मनस्थिती चांगली राहणार नाही. ध्यानधारणा रोज अवश्य करा. धनेश रवी दशम स्थानात असल्यामुळे नोकरीमध्ये या आठवड्यात चांगले लाभ होतील. चतुर्थेश लाभेश शुक्र दशम स्थानामध्ये आहे. घरासाठी काही खरेदी या आठवड्यामध्ये कराल. घरातील वातावरण चांगले राहील. घर किंवा वाहन यांच्या मार्फत आर्थिक लाभ होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. सिंह रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. पंचमेश अष्टमेश गुरु आठवड्याच्या मध्यात दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. तुमच्यासाठी नवीन संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील. मुलांच्या आरोग्याची काळजी या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे. नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी हा कालावधी चांगला आहे. नोकरीत अचानक धनलाभाचे योग येतील. षष्ठेश सप्तमेश शनी सप्तम स्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला लाभेल. व्यावसायिकांना हा आठवडा चांगला जाईल. षष्ठेश शनी सप्तम स्थानामध्ये असल्यामुळे कर्जाविषयक तसेच कोर्ट कचेरी विषयक कामे या आठवड्यात घेऊ नका. लाभेश धनेश बुध अष्टम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगामध्ये आहे. पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. विशेषतः शेअर मार्केट, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक. चतुर्थेश मंगळ अष्टम स्थानामध्ये असल्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. कुठल्याही जमिनीच्या अथवा नवीन घराच्या व्यवहारामध्ये गुंतवणूक करणे या आठवड्यामध्ये टाळा. राशी स्वामी रवी भाग्यस्थानी असल्यामुळे कुठल्याही संकटांवर मात करण्यासाठी तुम्हाला आपोआप भाग्याची साथ मिळेल. देवकार्य हातून घडेल. व्ययश्चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत असल्याने मिश्र फलदायी ठरेल. गणपतीची उपासना सुरू ठेवा. कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. चतुर्थे सप्तमेश गुरु या आठवड्यामध्ये सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. घरासंबंधित बराच काळ अडकलेली कामे आता हळूहळू मार्गी लागतील. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. जोडीदाराची देखील उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. व्यापारी वर्गाला व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. पंचमेश षष्ठेश शनी षष्ठ स्थानामध्ये आहे. मुलांची प्रगती उत्तम होत असल्याने तुम्हाला समाधान लाभेल. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. तुमची कोर्टासंबंधित कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. कर्जाविषयक कामांना वेग येईल. विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही. राशी स्वामी बुध राहू बरोबर युती योगात असल्याने तुमच्या गुप्त शत्रूंना ओळखून त्यांना तुमच्याविषयी काही वाईट पसरवण्यापासून थांबवा.
धनेश भाग्य शुक्र अजून अष्टम स्थानात आहे. कुठल्याही पैशाचे व्यवहार करताना सावधानता बाळगा. आपल्या कुलदेवतेचे दर्शन करून या. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थान ते सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तसा तुमच्यासाठी चांगला जाईल. व्ययश रवी मात्र अष्टम स्थानात असल्यामुळे आपल्या आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे जरुरीचे आहे. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. तृतीय षष्टेश गुरु सप्तम स्थानामध्ये आहे. या आठवड्यामध्ये गुरु अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. फलिताच्या दृष्टीने हा गुरु फारसा फायदेशीर नाही. त्यामुळे या वर्षभराच्या काळात जास्तीत जास्त दान आणि पूजा करावी आणि आपल्या उपास्य देवतेची जपसंख्या वाढवावी. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान असल्याने या गुरु बदलाच्या काळामध्ये शक्यतो कोणाला दुखवू नये. आपल्या लहान भावंडांशी संबंध सलोख्याचे राहतील याविषयी काळजी घ्यावी. कुठलेही महत्वाचे व्यवहार या वर्षभरात करू नये. आपल्या हाताखालील लोकांची वागणूक चांगली ठेवावी. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मुलांसाठी तुम्ही चांगले निर्णय या आठवड्यात घ्या. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. राशी स्वामी शुक्र सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराच्या सल्ल्याचा फायदा होईल. मात्र सप्तमेश मंगळ षष्ठ स्थानात असल्यामुळे अधूनमधून मतभेद होतील. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे नोकरी निमित्ताने प्रवास योग येतील. ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांच्यासाठी हा आठवडा चांगला आहे. नोकरीतील सहकार्यांचे उत्तम सहकार्य या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. लाभेश रवी सप्तम स्थानात असल्याने मोठ्या भावंडांकडून लाभ होऊ शकतात. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. धनेश पंचमेश गुरु या आठवड्यामध्ये 1 तारखेला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. व्यापारात उत्तरोत्तर प्रगती होत राहील. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी मात्र अजून थोडे दिवस थांबून निर्णय घ्यावे, कारण सप्तमेश शुक्र अजून षष्ठ स्थानामध्ये आहे. जोडीदाराबरोबर जुळून घ्यावे लागणार आहे. पंचम स्थानातील बुध राहू युती मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करू शकते. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी आता हळूहळू अनुकूल होत चाललेले आहे. थोडा आळसाचे प्रमाण वाढलेले जाणवेल. भावंडांच्या गाठीभेटी होत राहिल्याने तुमच्या आनंदामध्ये भर पडत आहे. भाग्येश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये द्वितीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी फार चांगला जाईल. भाग्यात वृद्धी होईल. दशमेश रवी 6व्या स्थानामध्ये असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुमच्यासाठी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. राशी स्वामी मंगळ पंचम स्थानातून भ्रमण करत आहे. या आठवड्यामध्ये तब्येत चांगली राहील. मात्र उष्णतेचे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. राशी स्वामी गुरु या आठवड्यामध्ये 6व्या स्थानामध्ये प्रवेश करत आहे. राशी स्वामीने 6व्या घरात प्रवेश केल्यामुळे तुमच्या कोर्ट कचेरीच्या कामांना वेग येईल. कर्जाविषयी कामे पूर्ण होतील. विरोधकांचा विरोध मावळेल आणि नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. मात्र तुमच्या आरोग्याबाबत काळजी जरा वाढणार आहे. त्यामुळे तिथे प्रथम लक्ष देणे जरुरीचे आहे. ज्यांना मधुमेहाचा तसेच जास्त वजनाचा त्रास आहे त्यांनी विशेष लक्ष देणे जरुरीचे आहे. चतुर्थ स्थानातील राहू बुध युतीमुळे घरातील वादविवाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडीदाराबरोबर तसेच घरातील इतर सदस्यांबरोबर समजुतीने घेणे जरुरीचे आहे. पंचमेश मंगळ चतुर्थ स्थानात असल्यामुळे मुलांबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. कलाकारांसाठी हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. हातातील काम देखील जाण्याची शक्यता आहे. भाग्येश रवी पंचम स्थानात असल्यामुळे थोडीफार भाग्याची साथ मिळाल्याने परिस्थितीतून मार्ग मिळत राहतो. नोकरीच्या ठिकाणी देखील तुमच्याबाबत काही गैरसमज होणार नाही याबाबत काळजी घेणे जरुरीचे आहे. धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात असल्याने प्रवासात पैसे खर्च होतील. भावंडांशी संबंध चांगले ठेवावे लागतील. अष्टमेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये प्रथम स्थान ते चतुर्थ स्थानापर्यंत होत असल्याने या आठवड्यामध्ये तशीच काही संमिश्र फळे तुम्हाला अनुभवायला मिळेल. सूर्याची उपासना सुरू ठेवा.
मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. व्ययश तृतीयेश गुरु या आठवड्यामध्ये पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. बरेच अनपेक्षित बदल या वर्षभराच्या काळात घडतील. बरेच प्रवास योग येतील. भावंडांशी संबंध सुधारतील. राशी स्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. तृतीय स्थानातील बुध राहू युतीमुळे कामानिमित्त प्रवास घडतील. महत्वाची कामे या आठवड्यात घेणे टाळा. कोर्ट कचेरीच्या कामात विलंब होईल. कर्जाविषयक कामे अडकून राहतील. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानातून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. त्यामुळे या आठवड्यात तुम्ही व्यस्त राहाल. व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. अष्टमेश रवी चतुर्थ स्थानात असल्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीमध्ये वाढ होईल. कलाकारांसाठी आठवडा फारसा चांगला जाणार नाही. चतुर्थेश लाभेश मंगळ तृतीय स्थानामध्ये आहे. घरापासून लांब जाण्याचे योग आहे. मित्रपरिवाराची गाठीभेटी होतील. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. लाभेश धनेश गुरु या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे. या वर्षभराच्या कालावधीमध्ये घरासंबंधित अडकलेली कामे मार्गी लागतील. नवीन वाहन खरेदीचे योग येतील. घरातील वातावरण चांगले राहील. राशी स्वामी शनी प्रथम स्थानामध्ये असल्यामुळे तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच घटना घडतील. पंचमेश अष्टमेश बुध धनस्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे. मुलांच्या आजारपणावर पैसा खर्च होऊ शकतो. त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. अचानक धनलाभाचे योग येतील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. ते कामामध्ये व्यस्त राहतील. सप्तमेश रवी तृतीय स्थानात असल्याने जोडीदार कामानिमित्ताने बाहेरगावी राहील. व्यापारी वर्गाला व्यवसायानिमित्ताने प्रवास घडतील. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानातून धनस्थानामध्ये भ्रमण करत आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये पैशांची आवक जावक जास्त राहील. दशमेश मंगळ धनस्थानात असल्याने नोकरीमध्ये चांगले धनलाभ अपेक्षित आहे. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. राशी स्वामी गुरु या आठवड्यामध्ये तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे. गुरुच्या पराक्रम स्थानातील प्रवेशामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. भावंडांशी जास्त गाठीभेटीचे योग येतील. नोकरीत कामानिमित्ताने बराच प्रवास योग तुम्हाला घडणार आहे. धनेश मंगळाची लग्नस्थानातील उपस्थिती स्वतःवरच जास्त पैसा खर्च होणार असल्याचे दाखवत आहे. लग्नस्थानातील राहू बुध युतीमुळे कोणाशीही बोलताना संयम पाळावा. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानातून प्रथम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र जाईल. मुलांकडे या आठवड्यामध्ये विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्यांच्यासाठी विशेष वेळ काढावा लागेल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. त्यांच्या कामामध्ये वाढ होईल. षष्ठेश रवी धनस्थानात असल्यामुळे कर्जाविषयक कामांना वेग येईल. सरकारी कामे पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. भावंडांकडून या आठवड्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. मनस्वास्थ्यासाठी ध्यानधारणा रोज करावी. साडेसातीसाठी मारुतीची व गणपतीची उपासना सुरू ठेवावी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.